नमस्कार कृषी साथीच्या सर्व शेतकरी मित्रांनो. कधी विचार केलाय का की आज शेतकऱ्याचा खिस्सा रिकामा का होतोय आणि आपली काळी आई, आपली जमीन नापीक का होत चाललीये? याचं कारण अगदी स्पष्ट आहे. एकीकडे रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा खर्च इतका वाढलाय की तो आभाळाला भिडलाय, आणि दुसरीकडे या रसायनांमुळे जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होतोय, पाणी कमी पडतंय आणि निसर्गाचा लहरीपणा तर आहेच. मग ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे की हा तोट्याचा खेळ असा सुरू राहणार? पण थांबा, जरा विचार करा. जर या सगळ्या मोठ्या समस्येचं उत्तर आपल्या पायाखालच्या जमिनीत नाही तर वर त्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशात दडलेलं असेल तर? हो, हे खरंय. आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून जपलेलं, पण आज आपण विसरून गेलेलं एक रहस्य. रात्रीत चमकणाऱ्या चंद्राच्या चक्रात आपल्या भरघोस पिकाचं गुपित दडलेलं आहे. हे एक विसरलेलं विज्ञान आहे जे आज आपण पुन्हा एकदा उलगडणार आहोत. आणि हो, या अद्भुत प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी आठवण. जर तुम्हाला हे विसरलेलं विज्ञान पुन्हा शोधायचं असेल आणि अशाच प्रकारची माहिती मिळवायची असेल तर कृषी साथी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत. आपण शेतकऱ्यांच्या आजच्या संघर्षापासून सुरुवात करून आकाशात दडलेल्या या प्राचीन रहस्याचा शोध घेऊ. आपण हेही पाहू की चंद्राच्या या नैसर्गिक तालावर शेती नेमकी कशी करायची आणि त्याचे ठोस वास्तविक परिणाम काय आहेत. तर सुरुवात करूया त्या मूळ समस्येपासून. आजचा शेतकरी एका अशा चक्रात अडकलाय जिथे खर्च वाढतच चाललाय, पण हातात येणारं उत्पन्न मात्र कमी होतंय. म्हणजे मेहनत जास्त आणि फायदा कमी. हीच आजच्या शेतीची सगळ्यात मोठी अडचण आहे. पण या अंधारात एक आशेचा किरण आहे आणि तो येतोय थेट चंद्राकडून. हो, आपण बोलतोय चंद्रशेतीबद्दल. पण थांबा, हे नाव ऐकून याला कुठली अंधश्रद्धा वगैरे समजू नका. यामागे एक पक्कं शास्त्रीय कारण आहे. ही चंद्रशेती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक विसरून गेलेलं विज्ञान आहे. याची मुळं थेट आपल्या प्राचीन वृक्षायुर्वेद या ग्रंथामध्ये सापडतात. विचार करा, आपले पूर्वज हजारो वर्षांपासून निसर्गाचा हा ताळ ओळखत होते, चंद्राच्या कला बघून शेती करत होते आणि भरघोस पीक घेत होते. आता तुम्हाला वाटेल की एवढासा चंद्र आणि शेती यांचा काय संबंध? तर यामागचं विज्ञान अगदी सोपं आहे. आपल्याला हे तर माहीतच आहे की चंद्रामुळे समुद्राला भरती-ओहोटी येते, म्हणजे त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती कोट्यावधी लिटर पाण्याला खेचू शकते. मग जरा विचार करा, जो चंद्र अख्ख्या महासागराला हलवू शकतो, तो झाडांमध्ये असलेल्या पाण्यावर आणि मातीतल्या ओलाव्यावर परिणाम नाही करणार का? नक्कीच करणार, कारण वनस्पतींच्या एकूण वजनात जवळपास 70% पाणीच असतं. आणि हा परिणाम होतो थेट वनस्पतींच्या जीवनरसावर, ज्याला आपण इंग्रजीत सॅप म्हणतो. हा जीवनरस म्हणजे काय? तर पाणी आणि पोषक तत्वांचे एक मिश्रण जे झाडाच्या नसानसांतून वाहत असतं. चंद्राची हीच ओढ या रसाचा प्रवाह कुठे आणि किती वेगाने होईल हे ठरवते. निसर्गाचं हे चक्र आहे ना, हे अगदी पृथ्वीच्या श्वास घेण्यासारखं आणि सोडण्यासारखं आहे. कल्पना करा, जेव्हा चंद्र वाढायला लागतो, म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा शुक्ल पक्ष, तेव्हा पृथ्वी जणू काही श्वास बाहेर सोडते. सगळी ऊर्जा, सगळा रस मुळांपासून वर पानाफुलांकडे जातो. आणि याच्या अगदी उलट, पौर्णिमेनंतर चंद्र जेव्हा कमी होऊ लागतो, म्हणजे कृष्ण पक्षात, तेव्हा पृथ्वी श्वास आत घेते आणि सगळी ऊर्जा पानांकडून परत खाली मुळांकडे जमा होते. चला, आता या चक्राचा पहिला भाग सविस्तर बघूया. शुक्ल पक्ष म्हणजे वाढत्या चंद्राचा काळ. हा काळ आहे वाढीचा, विस्ताराचा. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत जसजसा चंद्राचा प्रकाश आणि त्याची ओढ वाढते, तसतसा झाडांमधला जीवनरस आणि ऊर्जा वेगाने वरच्या दिशेने खेचली जाते. आणि याचा थेट परिणाम म्हणजे काय? तर पानं, खोड आणि फुलांची वाढ अक्षरशः झपाट्याने होते. मग आता प्रश्न येतो की या काळात नेमकी कोणती शेतीची कामं करायला हवीत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे बियाणं पेरणं. कारण जमिनीतला ओलावा वर खेचल्या गेल्यामुळे बियाणं खूप चांगलं उगवतं. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे रोपांची पुनर्लागवड, कारण या काळात रोपं नवीन जागी लवकर स्थिरावतात. आणि तिसरं म्हणजे ज्या भाज्या जमिनीच्या वर येतात, जसं की पालक, टोमॅटो, मिरची, वांगी, या सगळ्यांची लागवड करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आता येऊया कृष्ण पक्षाकडे, म्हणजे घटत्या चंद्राच्या काळाकडे. हा काळ आहे झाडांसाठी विश्रांतीचा आणि स्वतःला मजबूत करण्याचा. या काळात सगळी ऊर्जा आता पानांकडून खाली मुळांकडे वाहायला लागते. यामुळे झाडाची मूळ अधिक मजबूत होतात, जमिनीत खोलवर जातात आणि जमिनीतून जास्त पोषक तत्व शोषून घ्यायला लागतात. म्हणजेच या काळात आपलं सगळं लक्ष जमिनीखाली होणाऱ्या वाढीवर असायला हवं. बटाटे, कांदे, गाजर, लसूण, बीट यांसारखी कंदमुळं लावण्यासाठी हीच ती योग्य वेळ.
याच काळात तणांची वाढ खूप कमी होते, त्यामुळे खुरपणीसारखी कामं सोपी होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेंद्रिय खत देण्यासाठी हा उत्तम काळ आहे, कारण जमीन ते खत खोलवर शोषून घेते आणि मुळांपर्यंत पोचवते. आणि आता ऐका सगळ्यात मोठा फायदा, जो थेट शेतकऱ्याच्या खिशाशी संबंधित आहे. पैसे वाचवणारा फायदा. कृष्ण पक्षात म्हणजे घटत्या चंद्राच्या काळात पानांमध्ये रसाचा प्रवाह खूप कमी असतो. याचा अर्थ काय, तर रस शोषणाऱ्या किडींना खायलाच कमी मिळतं. आणि यामुळे काय होतं, तर महागड्या रासायनिक कीटकनाशकांवर होणारा आपला खर्च तब्बल 70 ते 80% कमी होऊ शकतो. विचार करा, केवढी मोठी बचत आहे ही. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा प्रत्यक्षात काय परिणाम होतो? खरंच काही फरक पडतो का? तर चला आता बघूया याचे वास्तविक परिणाम आणि फायदे. चला एक थेट तुलनाच करून बघूया. एका बाजूला आहे आपली नेहमीची रासायनिक शेती, जिथे खर्च प्रचंड आहे, पाण्याचं प्रमाण जास्त लागतंय आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपली जमीन हळूहळू निर्जीव, नापीक होतेय. आणि दुसऱ्या बाजूला आहे चंद्रशेती. इथे खर्च कमी आहे, जमीन सजीव आणि सुपीक राहते आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढल्यामुळे पाण्याचीही खूप मोठी बचत होते. याचे फायदे अगदी मोजता येण्यासारखे आहेत. एकरी उत्पन्नात वाढ होते, पाण्याची बचत होते जवळपास 30 ते 40%. खर्च कमी झाल्यामुळे निव्वळ नफा स्वाभाविकच वाढतो. एवढंच नाही तर पिकाची गुणवत्ता, त्याची चव आणि ते टिकण्याची क्षमता सगळंच सुधारतं. किडींचा त्रास कमी झाल्यामुळे एक वेगळीच मनःशांती मिळते. आणि सर्वात मोठं समाधान काय असेल तर ते म्हणजे आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी एक सुपीक, जिवंत जमीन मागे सोडून जातो. आणि हे आम्ही नाही तर प्रत्यक्ष शेतकरी सांगतायत. नाशिकमधल्या एका द्राक्ष बागायतदाराचा अनुभव ऐका. ते म्हणतात, या पद्धतीने छाटणी आणि खतांचं नियोजन केल्यापासून आमचा खर्च खूप कमी झाला आणि महत्त्वाचं म्हणजे द्राक्षांची गोडीसुद्धा वाढली. आता दुसरा अनुभव ऐका, थेट विदर्भातून. एका कापूस उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं की जेव्हापासून मी चंद्राच्या कला बघून पेरणी करायला लागलो, तेव्हापासून माझ्या शेतातला बोंडअळीचा त्रास खूप म्हणजे खूपच कमी झालाय. हे खरे अनुभव या पद्धतीची ताकद सिद्ध करतायत. तर मग आता प्रश्न आपल्यासमोर आहे, निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपण असंच निसर्गाशी भांडत, महागडी रासायनिक औषधं वापरून आपलीच जमीन नापीक करत राहणार, की निसर्गाचा हा ताल समजून घेऊन त्याच्या साथीने कमी खर्चात फायद्याची आणि शाश्वत शेती करणार? मला वाटतं निसर्गाशी पुन्हा एकदा मैत्री करण्याची हीच ती योग्य वेळ आहे. या मार्गावर एकदा नक्की विचार करून बघा. आणि हो, तुमची शेती अधिक फायदेशीर आणि निसर्गाच्या जवळ नेण्यासाठी अशाच नवनवीन माहितीसाठी, कृषीसाठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.